पाठवायचे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला पहिला चेंडू स्ट्राईकला आहेत ते म्हणजे रुपेश मोरे आणि नॉन स्ट्राईक बॅट्समन अनिल मस्के. आणि वैयक्तिक असं शतक घेऊन आलाय. गोलंदाजाचं नाव सांगायचं. श्रीकांत. निर्धाव असा हा चेंडू. धाव संख्या झाली ती म्हणजे एक चेंडू एक धाव. पहिला अवंतर टाकलेला चेंडू. चला वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं शतक टाकतो म्हणजे श्रीकांत. सामना करतील रुपेश. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव्यावर समाधान मारतोय रुपेश. धाव संख्या सरकली पुढे 1 ने. 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला आलेत ते म्हणजे अनिल मस्के. शतकातला पुढचा चेंडू. सामना करतील अनिल. अप्रतिम असा खेळलेला चेंडू. काहीसा मिसफिल्ड. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. चेंडू जातो तो सीमारेषाला. 4 धावा. धाव संख्या सरकले 4 ने पुढे ती म्हणजे 6. 3 चेंडू 6 धावा. चला शतकातला पुढचा चेंडू. सामना करतील अनिल. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे आपल्या संघासाठी अनिल. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करत. धाव संख्या सरकले पुढे ती म्हणजे 7 धावा. 3 चेंडू 4 चेंडू 7 धावा. रुपेश एक राईट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करत. दुसरी धाव. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण करत. धाव संख्या सरकली पुढे 8. शेवटचा चेंडू. सुंदर असं शतक टाकतो तो म्हणजे श्रीकांत. एक लांब धावपट्टीचा असा गोलंदाज. स्लोअर वन स्वरूपाचा एक मोठा फटका. चेंडू जातोय तो म्हणजे सीमा रेषा बाहेर. 6 धावा. अप्रतिम अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे अनिल आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली ती म्हणजे 14. काहीच महागडच ठरतंय ते शतक म्हणजे श्रीकांत यांचं. 14 धाव. एक शतक 14 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे अनिल. विपुल दोशी या संघाकडनं खेळतोय तो म्हणजे अनिल. काहीचं महागडं शतक ठरते ते म्हणजे डॉक्टर खाडे या संघाकडनं. श्रीकांत याचं 14 धावांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं शतक घेऊन येतो तो म्हणजे लक्ष तिवारी. हा देखील एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. चला शतकाला सुरुवात करायची आहे. हा देखील एक लेदर खेळाडू असून एक वेगवान असा गोलंदाज आणि सामना करतील जातो म्हणजे रुपेश. काहीसे क्षेत्ररक्षणात बदल. आतापर्यंत झालेल्या सामन्यातला हा 3रा सामना गोराई प्रीमियर लीग 2025. पहिला चेंडू निर्धाव अतिशय वेगवान स्वरूपाचा टाकलेला चेंडू. डॉट बॉल. सुंदर असा कमबॅक करतो तो म्हणजे लक्ष. डॉक्टर खाडे या संघाकडनं पुन्हा एकदा काहीसा क्षेत्ररक्षणात बदल केलेला आहे.
काहीच व्हेरिएशन, पुन्हा एकदा सुंदर असं टप्पा, चांगली लाईन पकडून गोलंदाजी करतो तो म्हणजे लक्ष. निर्धाव स्वरूपाचा टाकलेला, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. काहीसं डिस्कशन, काहीशी चर्चा करतायत ते म्हणजे अनिल मस्के हे आपल्या रुपेश यांच्या सोबत. दोन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. काहीसा दबाव विपुल दोषी संघावर आणि लॉफ्ट केलेला आहे. एक धाव पूर्ण करत समाधान मानतो तो म्हणजे रुपेश. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 15 सुंदर असा गोलंदाजीचं प्रदर्शन करतो डॉक्टर खाडे या संघाकडनं तो म्हणजे लक्ष. प्रत्येक चेंडूवर त्याचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षणात मायनर बदल करतोय. त्याला सामना करतील ते म्हणजे अनिल. सुंदर अशी फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा बाहेर येऊन चेंडू खेळायचा प्रयत्न केलेला आहे. एक धाव पूर्ण करत दुसरी धाव देखील मिळवलेली आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 17. दोन चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे लक्ष. काहीसा कमबॅक केलेला आहे सामन्यात आणि पुन्हा एकदा पंच्या दिशेने खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण करत दुसरी धाव देखील चोरलेली आहे. नॉट आउट. 2 धावेनंतर धावसंख्या सरकली पुढे. 19. चला स्ट्राईक लागते म्हणजे अनिल. मोठ्या फटक्यांची गरज. पहिल्या शतकात 14 धावा, दुसऱ्या शतकात 5 धावा आलेल्या आहेत. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. काहीसं टीमला सावरून ठेवतोय तो म्हणजे लक्ष या संघात. तुम्हाला एव्हरेज करावा लागेल हा सामना. मोठा फटका आणि मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. चेंडू गातोय क्षेत्ररक्षणाच्या दिशेने. काहीसं मिसफील्ड. 2 धावा मिळवलेल्या आहेत. 2 धावेनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21 धावा. शतक संपलेलं आहे. 7 धावा आलेल्या आहेत या शतकातून. पहिल्या शतकात 14, दुसऱ्या शतकात 7. चला तिसरं शतक. चला ओमकार वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं शतक घेऊन येतो म्हणजे ओमकार. आणि स्ट्राईकला ती म्हणजे सलामीची जोडी ती म्हणजे रुपेश मोरे आणि नॉन स्ट्राईकला खेळतात ते म्हणजे अनिल. चला वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं शतक ओमकार. मोठा फटका. झेल होतो आणि झेल घेतलेला आहे. बळी गेलेला आहे तो म्हणजे विपुल दोषी या संघाचा. रुपेश मोरे या स्वरूपात अप्रतिम अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करतो म्हणजे ओमकार. पहिल्या चेंडूतच पहिला बळी मिळवत स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करत, टीमचा देखील कॉन्फिडन्स बिल्ड करत पुढे सरसावतोय तो म्हणजे ओमकार. डॉक्टर खाडे या संघाकडनं. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. 1 विकेट लॉस. 2 षटकानंतर 1 चेंडू पूर्ण होता. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. चला नवीन बॅट्समन आहे, नवीन फलंदाज आहे ते म्हणजे स्वराज. एक असे बलाढ्य स्वरूपाचे फलंदाज. यांची खासियत आहे रिव्हर्स खेळी बघण्यासाठी प्रेक्षक इच्छुक असतात ते म्हणजे हे स्वराज. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा टाकलेला चेंडू. 1 धावेवर समाधान. धावसंख्या सरकली पुढे 22. 2 चेंडू 22 धावा.
स्ट्राईकला असतील अनिल. काहीशी धावपट्टीला कीळ पडलेली आहे, धावसंख्या स्थिरावलेली आहे, मोठे फटक्यांची गरज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल केलेला आहे आणि तिसरा चेंडू, मोठा फटका, चेंडू जातोय, शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, चेंडू होतो सीमारेषा पार 6 धावांसाठी. काहीसे खतरनाक ठरतायत ते म्हणजे फलंदाज अनिल. आतापर्यंत 2 सिक्स आणि 1 चौकार जडलेला आहे त्यांच्या बॅटच्या स्वरूपात. शॉर्ट पिच स्वरूपाचा टाकलेला चेंडू आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावा. बॉल द्यायचा आहे एक. हा चला अनिल पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण करत हा धाव बाद होऊ शकला असता. 1 धाव पूर्ण करत धावसंख्या झाली ती म्हणजे 29 धावा. थोडस महागडं ठरतंय शतक, पण अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडूनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 29. 1 विकेट लॉस. स्ट्राईकला ते म्हणजे स्वराज पाटील, राईट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. अंपायरच्या हातांकडे लक्ष, हात वरती, 6 धावा. धावसंख्या सरकली 6 ने पुढे. 35 धावा. सुंदर अप्रतिम असं फलंदाजीचं प्रदर्शन करतोय विपुल दोशी हा संघ. काहीच मागणं ठरतंय शतक ओमकारचं. पहिल्या चेंडूत विकेट मिळाला होता, कॉन्फिडन्स बिल्ड केला होता, बट अनिल यांनी षटकार जडत 1 धाव नंतर पुन्हा एकदा षटकार स्वराज यांच्या फलंदाजीतून मिळत धावसंख्या झाली ती म्हणजे 35. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा, मिस आउट होतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, काहीसा स्वतःला सावरत होतो म्हणजे ओमकार. धावसंख्या झाली 35. 3 शतक समता. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे, 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. कृपया जीपीएलच्या सर्व कार्यकर्त्यांनी सतर्क राहायचं आहे की प्रत्येक 3 षटकानंतर तुम्हाला रेडी राहायचं आहे ड्रिंक्स ब्रेकसाठी. आपल्याला वेळेचं विलंबन आहे, आपल्याला सामने देखील तेवढ्या वेळेत संपवणं गरजेचं आहे. गोराई प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्या पर्वातला 3रा चाललेला सामना. विपुल दोशी संघ 11 विरुद्ध डॉक्टर खाडे. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 35. डे नाईट स्वरूपाची ही पहिलीच टुर्नामेंट गोराई या परिसरातली. अप्रतिम असं आयोजन गोराई प्रीमियर लीगचं 2025 साखळी सामने 8 मार्च आणि ओके चला सामन्याला सुरुवात करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. शुभम मिश्रा, प्रवीण मिश्रा यांच्याकडनं एक उत्तम कामगिरी पार पडते ड्रिंक्स ब्रेकची. चला वैयक्तिक पहिलं, ओके वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं शतक घेऊन येतो म्हणजे लक्ष. या आधीच्या शतकात लक्ष यांच्याकडनं 7 धावांचं शतक टाकण्यात आलं होतं. एक स्ट्राईक गोलंदाज आहेत या संघाचे, महत्वाचे गोलंदाज आहेत ते म्हणजे लक्ष. आतापर्यंत पार पाडलेली पारी 7 धावांची आणि हे वैयक्तिक दुसरं शतक. सामना करतील अनिल. पहिला चेंडू काहीसा मिस आउट स्वरूपाचा, 1 धाव पूर्ण करत धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा.
लेग बाय स्वरूपाचा हा दुसरा चेंडू. सामना करतील स्वराज, यांच्याकडनं देखील अपेक्षा मोठ्या फटक्यांची. आतापर्यंत केलेलं गोलंदाजीचं प्रदर्शन डॉक्टर खाडे संघ पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. एक धाव पूर्ण करत दुसरा धावेचा प्रयत्न. वेट सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे लक्ष. लाईन लेंथवर चेंडू करत काहीसं बांधून ठेवलंय फलंदाजांना तो म्हणजे लक्ष. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतोय. तिसरा चेंडू आणि स्टेप आउटहून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषा बाहेर. वन बाउन्स, चौकार, 4 धावा. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो म्हणजे अनिल. 10 चेंडूत 28 धावा ठोकलेल्या आहेत. सामन्यात टिकवून ठेवतोय आपल्या संघाला तो म्हणजे अनिल. 4 धावांवर धावसंख्या सरकली पुढे ती म्हणजे 41. उर्वरित 3 चेंडूंचा शतक बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो मिस आउट. क्षेत्ररक्षकाच्या हातात निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एक्केचाळीस धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत धावा आल्या आहेत या शतकात त्या म्हणजे 6 धावा. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा एक वेगवान असा टाकलेला चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय लक्ष. सुंदर असं प्रदर्शन करतोय गोलंदाजीचं तो म्हणजे लक्ष. बांधून ठेवलंय फलंदाजाला. भलेही तिसरा चेंडू चौकाराला असेल पण बाकीचे 3 चेंडू त्यांनी अप्रतिम असे टाकलेले आहेत. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षणात तो बदल करतोय. काहीसं लाईन लेंथ चेंज करत आणि पुन्हा एकदा स्ट्रेट. एक धाव पूर्ण, दुसरी धाव चोरण्यात अयशस्वी ठरतोय की काय. पंचांकडे लक्ष. थर्ड अंपायरचा कॉल दिलेला आहे. क्रुशियल मुवमेंट. थर्ड अंपायर करे लक्ष. डिसिजन पेंडिंग. आणि हा धावबाद ठरलेला आहे. विकेट दिलेला आहे. स्वराजच्या स्वरूपात मोठा बळी मिळतोय तो म्हणजे लक्ष्याला. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे लक्ष. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू अगेन 4 धावा. 2 डॉट चेंडू नंतर विकेट. क्या बात आहे. सुंदर असं शतक पूर्ण करत धावसंख्या झाली ती म्हणजे 41. 42 धावा झालेल्या आहेत. काय गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत डॉक्टर खाडे या संघाकडनं. पहिलं शतक 14 धावांचं, दुसरं शतक 7, तिसरं शतक 14, परत चौथं शतक 7 धावांचं टाकलेलं आहे तो म्हणजे लक्ष. अप्रतिम गोलंदाजी. चला वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं शतक टाकतो तो म्हणजे मयंक सिंग. एक मोठ्या धावपट्टीचा हा गोलंदाज. सामना करतील विरल. आणि हा नो चेंडू देण्यात आलेला आहे. 3. ओके, तुम्हाला नियमांचं पालन करायचं आहे. लक्ष जो ह्या सगळ्या भूमिका कर्णधारांनी निभवायच्या आहेत. फ्री हिटचा हा चेंडू. आणि स्ट्राईकला ते म्हणजे अनिल. तुम्हाला हा फ्री हिट चा चेंडू बाहेर पाठवावा लागेल अनिल. सगळ्यांचं लक्ष तुमच्या फलंदाजीकडे असेल. मयांक यांचा पहिलाच
एक घातक असा चेंडू काहीसा मागणा ठरतोय तो म्हणजे डॉक्टर खाडे 11 या संघाला. आणि बाहेर पाठवण्यात यशस्वी ठरतोय. पंचांच्या हातांकडे लक्ष असेल. 6 धावांसाठी युटिलाइज केला हा चेंडू. तुम्ही गिफ्ट दिलंय त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला तो म्हणजे अनिल याने. अप्रतिम अशी फलंदाजी करतोय अनिल. धावसंख्या झाली ती म्हणजे 50. ज्या षटकाराने 50 पूर्ण करतायत ते म्हणजे विपुल दोशी हा संघ आणि त्याच्यात अर्ध श्रेय जात आहे ते म्हणजे अनिल यांना. 14 चेंडूत 35 धावा केलेल्या आहेत. दुसरा चेंडू सामना करतील अनिल आणि एक स्क्वेअर चेंडू. अवांतर धाव एक्स्ट्राच थांबवावे लागतील. ऑलरेडी आपण एक षटकार आणि 2 एक्स्ट्राच खर्च केलेले आहात. धाव संख्या सरकली एकीने पुढे ती म्हणजे 51. 51 धावा. क्या बात है अनिल. अनिल हो 7 तो डरने की क्या बात. 6 धावांनी पुन्हा एकदा धाव संख्या सरकले पुढे 57. काय फलंदाजी करतोय अनिल. वैयक्तिक 41 धावांवर खेळतोय. 15 चेंडूत 41 धावा टोकलेल्या आहेत. फास्टेस्ट अर्धशतक करण्यात यशस्वी ठरतोय का याच्याकडे लक्ष असेल ते म्हणजे प्रेक्षकांचं आणि विपुल दोशी या संघाचं. काहीचं मागडच ठरतंय हे शतक. 2 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चेंडू आत आलेला आहे. नशिबाची साथ. 2 धावा पूर्ण होऊ शकल्या असत्या. धाव बाद होतोय तो म्हणजे विरल. 1 धाव पूर्ण करत धाव संख्या झाली आहे 50. नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईकला प्रशांत शशांक देवरुखकर. स्ट्राईकला आहेत ते म्हणजे अनिल. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा. चेंडू जातोय. प्रत्येक चेंडूवर आघात केलाय तो म्हणजे अनिल यांनी. वैयक्तिक 46 धावांवर खेळतोय आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 62. 3 विकेट लॉस. अजूनही 2 चेंडू शिल्लक. क्या बात है अनिल. सुंदर अशी कामगिरी पार पडतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका यशस्वी ठरतोय का. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील धावलेला आहे. रनआउट होऊ शकला असता. धाव संख्या सरकले 2 ने पुढे ती म्हणजे 64. वैयक्तिक 48 धावांवर खेळतोय. 18 चेंडू 48 रन्स. क्या बात आहे अनिल. पहिल्या 4 षटकात बांधून ठेवलं होतं या संघाला. बट आता आपले हात ओपन करत सुटला आहे तो म्हणजे अनिल. शेवटचा चेंडू वैयक्तिक 48 धावांवर खेळत 50 होत आहेत का. सगळ्यांचं लक्ष. चेंडू जातोय तो. काय ते नशीब. नशिबाची साथ. बट स्वतःचे वैयक्तिक 50 पूर्ण करत अप्रतिम अशी फलंदाजी केली अनिल यांनी. 19 धावात 19 चेंडूत 51 धावा केलेल्या आहेत. क्या बात आहे अनिल. सामन्यात संघाला टिकवून ठेवलंय. 68 धावांचं मोठं पर्वत उभा ठेवला आहे तो म्हणजे डॉक्टर खाडे या संघासमोर. चला पुढच्या मॅचचा नाणेफेक करून घ्यायचंय. चला विघ्नहर्ता 11 विरुद्ध शिवा शेट्टी 11.
विघ्नहर्ता AK11 विरुद्ध शिवा शेट्टी वॉरियर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. क्या बात आहे, काय मॅचेस होत आहेत, काय सामने होत आहेत. 67-68 धावांचं मोठा पर्वत ठेवलाय तो म्हणजे डॉक्टर खाडे या संघासमोर. 30 चेंडू 68 धावांची गरज. पहिल्या शतकात 14, तर दुसऱ्या शतकात 7, परत तिसऱ्या शतकात 14 धावा आणि काहीसं महागडं ठरतंय 5वं शतक. बॉल द्यायचा आहे, नवीन इनिंगचा बॉल द्यायचा आहे. चला, शिवा शेट्टी वॉरियर्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. जे कर्णधार असतील कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर. विघ्नहर्ता AK11 या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. कृपया शिवा शेट्टी वॉरियर्स यांचा कर्णधार पाठवायचा आहे. शेवटचं ते महागडं ठरलेलं शतक 24 धावा फुटलेल्या होत्या, त्यात देखील 2 चेंडू झाडांना लागून रिटर्न आले होते. म्हणजे भरपूर महागडं ठरलं असतं. साखळी सामन्यातला हा तिसरा चालत असलेला सामना डॉक्टर खाडे 11 विरुद्ध विपुल दोशी 11. आणि आता यानंतरचा होणारा सामना विघ्नहर्ता AK11 विरुद्ध शिवा शेट्टी वॉरियर्स. सुंदर असं आयोजन गोराई प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. चला, नाणेफेक करून घ्यायचंय. शिवा शेट्टी वॉरियर्स विरुद्ध विघ्नहर्ता AK11 ह्यानंतरचा होणारा एक मोठा सामना. चला, या सामन्याला सुरुवात करायची आहे. 69 रन्सचं टार्गेट. डॉक्टर खाडे या संघाचा 12वा अतिरिक्त खेळाडू इकडे समालोचन कक्षात पाठवायचा आहे कृपया. तोपर्यंत सामना थांबवायचा आहे. पुढच्या 1 मिनिटात जर डॉक्टर खाडे 11 या संघाचा 12वा खेळाडू नाही आला तर तुम्हाला ॲज पर रूल नुसार पेनल्टी देण्यात येईल. कृपया धावत द्यायचं आहे डॉक्टर खाडे 11 या संघाचा अतिरिक्त खेळाडू. जेवढा वेळ तुमचा संघ इथे येण्यासाठी घेईल तेवढ्या वेळाची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल. थांबवायचं, अजून 12वा खेळाडू इथे आलेला नाहीये. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये त्वरित सुरुवात करा. दोन्ही संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. तत्पूर्वी आपण टॉस देखील करणार आहोत त्या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा. तर पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतो या ठिकाणी विकेटचं पतन जरूर झालंय. ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. मिश्राजी आपल्या सोबत आहे ज्यांच्या शुभ हस्ते पण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला विघ्नहर्ता AK11, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवा शेट्टी वॉरियर्स. या दोन्ही संघाच्या दरम्यानचा नाणेफेकीचा कौल. मिश्राजी विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. हेड इज अ कॉल. हेड, टेल्स. ओके, शिवा शेट्टी वॉरियर्स निर्णय सांगायचा. तू गेला, आम्ही पहिले बॅटिंग आपला बॉलिंग करू. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मॅच सुरू आहे त्यामुळे आपण इंटरव्ह्यू घेणार नाही आहोत. दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. शिवा शेट्टी वॉरियर्स हॅव वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. हॅलो.
सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी शतक टाकतोय तो म्हणजे कुणाल. पहिल्याच चेंडूवरच विकेट मिळवलेला आहे. अप्रतिम असा झेल घेतला तो म्हणजे रुपेश मोरेने. काहीशी लाईन बिघडते आणि अवांतर स्वरूपाचा टाकलेला चेंडू एक धाव्यावर भर पडत धाव संख्या झाली ती म्हणजे 1. पहिला अप्रतिम आणि लाईन लेंथवर टाकलेला चेंडू आणि काहीच थोडे बितरत आहेत. स्ट्राईकला आहेत ते म्हणजे सुदीप. क्या अप्रतिम चेंडू, अप्रतिम असा स्वरूपाचा टाकलेला चेंडू कुणाल जयस्वाल यांच्या थ्रू वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं शतक टाकतोय. एक स्ट्राईक गोलंदाज, फिरकी गोलंदाज आहे ते. काहीचा मिस आउट होतोय तो म्हणजे सुदीप. 2 चेंडू, धावसंख्या झाली ती म्हणजे 1. नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे ओमकार. सुरेश यांच्या स्वरूपात पहिला गडी मिळवत पुढचा चेंडू सामना करतील सुदीप. पुन्हा एकदा स्लोअर वन स्वरूपाचा टाकायचा केलेला प्रयत्न, चेंडू जातोय तो अवंत धाव. एक्स्ट्राज 2 एक्स्ट्राज धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकात. काहीशी लाईन पकडण्यात अयशस्वी ठरत आहे ते म्हणजे कुणाल. आतापर्यंत झालेल्या धाव संख्या आहे ती म्हणजे 2. पुन्हा फिरवून टाकलेला चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा एक एक्स्ट्राज टाकलेला आहे. तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला एक्स्ट्राज थांबवावे लागतील. वाईट स्वरूपाचे चेंडू तुम्हाला थांबवावे लागतील. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला ते सुदीप. काहीसा समोरून फिरवलेला हा चेंडू, याच चेंडूची गरज, हीच गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. 3 चेंडूंनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 3. स्ट्राईकला ते म्हणजे सुदीप. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय तो निर्धाव क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्या बात आहे, सुंदर असं गोलंदाजी करतो तो म्हणजे कुणाल. टप्पा मिळालेला आहे, लाईन पकडलेली आहेत. 2 एक्स्ट्राज नंतर 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. क्या बात आहे. स्वतःला सावरत धाव संख्येला आणि धाव फलकाला कीळ बसली आहे ती म्हणजे 3 धावा. सामना करतील सुदीप. पुन्हा एकदा स्लोअर वन स्वरूपाचा टाकलेला चेंडू आणि हा विकेट. पुन्हा एकदा सुदीप स्वरूपात मिळालेला मोठा गडी. पहिल्या षटकात 2 विकेट मिळवत आपलं पारडं भारी करतोय तो म्हणजे कुणाल. धाव संख्या झाली ती म्हणजे 3. 2 विकेट मिळालेले आहेत. 2 बळी मिळवत धाव संख्येला थांबवून ठेवलंय ते म्हणजे कुणाल याने. सामना टिकवून ठेवतोय, सामन्यात आपल्या संघाला पकडून ठेवतोय तो म्हणजे कुणाल. न्यू बॅट्समन पंकज पॅडी. हा देखील एक अप्रतिम असा फलंदाज देखील आहे आणि गोलंदाज देखील आहे. सगळ्यांचं लक्ष यांच्याकडून देखील अपेक्षा असतील यांच्या संघाला. चला पुढचा चेंडू टाकतील कुणाल. मोठा फटका मारू शकले असते. शॉर्ट पिच स्वरूपाचा टाकलेला चेंडू निर्धाव. अप्रतिम असं शतक पूर्ण करत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. हे शतक मेडन ठरू शकलं असतं. 3 एक्स्ट्राज जे आले तेच 3 धाव आहेत. बॅटीतून फलंदाजीतून एकही रन आलेला नाहीये. क्या बात आहे. अप्रतिम असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय ते म्हणजे कुणाल याने आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉलर नेम सागर पवार. नवीन गोलंदाज आहेत सागर पवार. थोडं क्षेत्ररक्षणात बदल केलाय स्वराज यांनी. सामन्यात पकड ठेवली आहे ती म्हणजे 3 धावा आणि 2 विकेट आहेत. क्या बात आहे.
चला पुढचं वैयक्तिक पहिलं सागर यांचं संघासाठी दुसरं शतक. सामना करतील ओमकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि अप्रतिम असा थ्रो. स्वराज पाटील, क्या बात है. पंकज स्वरूपात पहिला गडी मिळवत सागर याने दाखवून दिलंय मी देखील सामन्यात आहे. सामना पकडून ठेवलाय. चौथा विकेट जातोय. क्या बात है. तीन रन, 3 विकेट झालेले आहेत. फलकावरती धावसंख्या झाले 3 आणि विकेट देखील झाले 3. क्या बात आहे. अप्रतिम असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय विपुल दोशी. हा संघ न्यू बॅट्समन आहेत. लक्ष एक ऑलराऊंडर प्लेयर लक्ष तिवारी. पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजीचं प्रदर्शन यांनी केलं होतं. आता फलंदाजीकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. गरज आहे मोठ्या फटक्यांची. सामन्याला सावरावं लागेल. 1-1, 2-2 रन देखील महत्वाचे ठरतील या सामन्यात. सागर सामना करतील ओमकार. लक्ष सॉरी. आणि सुंदरसा फटका. हा चेंडू निर्धाव जाऊ शकला असता. 1 धावेवर समाधान मानत. धाव संख्या झाली ती म्हणजे 4. 4 चेंडू 2 चेंडू आणि 4 धावा. उर्वरित 4 खेळून 4 धावा 3 विकेट. चला पुढचा चेंडू सामना करतील ओमकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय तो कॅच ड्रॉप झालेला आहे. हा झेल होऊ शकला असता. काहीसं मिसकम्युनिकेशन. 1 धाव पूर्ण करत धाव संख्या झाली ती म्हणजे 5. तिसरा चेंडू. चौथा चेंडू सामना करतील लक्ष. पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष पंचांकडे. चार धावा. याच फटक्याची गरज. 4 धाव्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 9. मोठ्या फटक्यांची गरज आहे ती म्हणजे डॉक्टर खाडे या संघाला. 69 धावांचं लक्ष ठेवलंय. ते लक्ष पार पडायला लक्षला खेळावं लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या प्रयत्नात चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडू 10 धावा. क्या बात है. अप्रतिम अशी फलंदाजी करतो तो म्हणजे सागर. पुढचा गोल चेंडू जातोय तो म्हणजे पुन्हा एकदा लक्ष पंचांकडे आणि 4 धावा. क्या बात है. याच धावांची गरज आहे. या फटक्यांची गरज आहे. तर म्हणजे डॉक्टर खाडे या संघाला 12 चेंडू 14 धावा आलेल्या आहेत. 2 शतकं संपलेली आहेत. तिसरं शतक.
प्रज्ञेश वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक टाकतोय तो म्हणजे प्रज्ञेश. एक लांब धावपट्टीचा हा गोलंदाज प्रज्ञेश. थोडंफार क्षेत्ररक्षणात बदल करतायत कर्णधार. स्ट्राईकला ते म्हणजे ओमकार. रिक्वायर रन रेट झालेला आहे तो म्हणजे 18 धावांचा. प्रति ओव्हर 18 धावांची गरज आहे. फास्ट फॉरवर्ड खेळावं लागेल ते म्हणजे डॉक्टर खाडे या संघाला. 14 धावा झालेल्या आहेत 2 षटकानंतर. क्या बात आहे. अप्रतिम अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो म्हणजे विपुल दोशी या संघ. प्रज्ञेश यांचं वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक. षटकातला पहिला चेंडू सामना करतील ओमकार. पुन्हा एकदा स्लोअर वन स्वरूपाचा टाकलेला चेंडू. नो बॉल. नो स्वरूपाचा टाकला चेंडू. फ्री हिट असेल. या फ्री हिटचा उपयोग तुम्हाला करावा लागेल ओमकार. कृपया मॅच थांबवायचे पंच. कृपया मॅच थांबवायचे. प्रज्ञेश प्लेयरचं रजिस्ट्रेशन नाही आहे इकडे. थोडं लक्ष द्यायचंय. ओके भरपूर असे खेळाडू आहेत जे टोपन नावाने देखील ओळखले जातात. चला टेक्निकल ग्लिच समजून आपण पुढे जाऊया. पहिला चेंडू नो स्वरूपाचा फ्री हिट असेल. बॅकफुटला येऊन खेळलेला चेंडू नो असल्या कारणाने फ्री हिट होती. एक वेळ समाधान मानतोय. वैयक्तिक पहिला आणि दुसरा चेंडू जातोय सीमारेषा लगत. पंचांकडे लक्ष असेल. 6 धावा. याच फटक्यांची गरज आहे. हीच ती जोडी. हाच तो खेळाडू. क्या बात आहे. 6 धावा. 6 धावानंतर धावसंख्या सरकली आहे ती म्हणजे 22. महागडं ठरते हे शतक प्रज्ञेश यांचं. लालू सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो म्हणजे लक्ष तिवारी. वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. काहीसा रिक्वायर रन रेट मध्ये फरक येताना पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन खेळायला जाणार होता चेंडू. निर्धाव स्वरूपाचा काहीशी लेंथ लाईन पकडून टाकलेला हा चेंडू आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 15 चेंडूत 46 धावांची गरज आहे ती म्हणजे डॉक्टर खाडे 11 या संघाला. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यांची गरज. पुन्हा एकदा डायरेक्ट होऊ शकला असता चेंडू. 1 धाव पूर्ण करत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट होतोय की काय. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. रनआउट होऊ शकला असता. धावबाद होऊ शकला असता. या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला सारख्या मिळणार नाहीत. याला तुम्हाला युटिलाइज करायला लागेल. आपण म्हणू शकतो हे जीवनदान मिळालंय लक्ष यांना. तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आपल्या संघासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅकफुटवर येऊन खेळलेला चेंडू. 1 टॅप. पंचांकडे लक्ष असेल. 1 धाव 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ओके आमचे कार्यकर्ते प्रत्येक
बाउंड्रीजवर आहेत, त्यामुळे निर्णय देखील हा फेअरच असेल. आणि 2 धावा पूर्ण करत धावसंख्या झाली तर म्हणजे 26 वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय तो म्हणजे लक्ष. शेवटचा चेंडू क्या बात आहे. वेल लेफ्ट वाईट चेंडू स्क्वेअर. एक अवंतर धाव एक्स्ट्राच थांबवावे लागतील. ऑलरेडी तुम्ही खूप रन खर्च केलेले आहात, तुम्हाला हे एक्स्ट्राच रन थांबवावे लागतील. यानंतर 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल, त्याकडे लक्ष द्यायचं कार्यकर्त्यांनी. या शतकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली म्हणजे 27. 3 विकेट ऑफ लॉस. लक्ष डायरेक्ट होऊ शकला असता, ब्लॉकच्या स्वरूपात टाकलेला हा चेंडू अप्रतिम. थोडंसं कमबॅक केलेलं आहे ते म्हणजे प्रज्ञेश याने. 1 धाव्यावर समाधान मारा. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. 3 षटकं संपलेली आहेत. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 2 मिनिटाचा हा ड्रिंक्स ब्रेक असेल. रिक्वायर रन रेट आहे तो म्हणजे 10-20 धावांचा. 12 चेंडू 40 धावांची गरज. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल या ज्या साखळी सामन्यात पहिला सामना झाला होता त्यात देखील 12 चेंडूत 42 धावांची गरज हवी होती. हा देखील सामना 12 चेंडूत 40 धावांची गरज आहे. क्या बात आहे. सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे असेल आणि एक चांगली जोडी टिकून आहे ती म्हणजे लक्ष आणि ओमकार. वैयक्तिक लक्ष हे आपल्या 22 धावांवर खेळत आहेत. लक्ष हे 21 धावांवर खेळत आहेत. 9 चेंडूत 21 धावा केलेल्या आहेत. तर ओमकार हे आपल्या 2 धावा. क्या बात आहे. सुंदर असा चाललेला सामना. 28, 3 विकेट्स, 3 शतक आणि रिक्वायर रन रेट आहे तो म्हणजे 20. 2 मिनिटाचा हा ड्रिंक्स ब्रेक असेल. चला पुढचा सामना जे लाईन ओके. कृपया कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं आहे. थोडं मार्किंग करून घ्यायचं आहे याच्यानंतरच्या मॅचला. ही इनिंग संपल्यानंतर मार्किंग करून घ्यायचं आहे कृपया. जे कोणी आपले GPLचे कार्यकर्ते असतील त्यांनी कृपया लक्ष द्यायचं आहे. ह्या सामन्यानंतर या इनिंग्स नंतर आपल्याला मार्किंग करावे लागेल. गोराई प्रीमियर लीग 2025 साखळी सामन्यातला 3रा सामना. क्या बात आहे. 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आहेत लक्ष. हे लक्ष तुम्हाला पार पाडावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी देखील त्यांनी केलेली आहे आणि फलंदाजीची कमान देखील त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवलेली आहे. क्या बात आहे. चला नवीन फलंदाज नवीन गोलंदाज आहे तो म्हणजे सागर. वैयक्तिक दुसरं. पहिल्या शतकात त्यांनी 11 धावा दिल्या होत्या 1 विकेट घेत. तसंच आता दुसरं शतक वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं आणि महत्त्वाचं शतक टाकतोय. आणि कृपया कार्यकर्त्यांनी थोडं कॅमेरामॅन्सला पाणी पाठवायचं आहे. थोडं लक्ष द्यायचं आहे. चला वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं शतक. पहिला चेंडू सामना करतील लक्ष. मोठा फटका. पंचांकडे लक्ष असेल. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव करायची गरज नाही. 6 धावा. क्या बात आहे. सामन्याला जवळ आणतोय तो म्हणजे लक्ष. सामन्यात पकड बनवून ठेवतोय तो म्हणजे लक्ष. बढ़िया बढ़िया गुरु. क्या खेल रहे हो आप. जो उम्दा बैटिंग कर रहे हो आप. क्या बात है. सामन्याला धरून ठेवतोय. काहीसं तंबू में घबराहट दिसते ती म्हणजे विपुल दोशी या संघात. पहिल्या शतकात 3 धावा, दुसऱ्या शतकात 11, तिसऱ्या शतकात 14 आणि चालू असलेला शतक ते म्हणजे 4थं सागर यांचं. आणि पहिल्या चेंडूवर मात करत दुसरा देखील फटका होऊ शकला असता. थोडंसं मिसमॅच. दुसरा 1 धाव्यावर समाधान मानत धावसंख्या सरकली पुढे ती म्हणजे 35. उर्वरित 4 चेंडूंचं शतक बाकी. कृपया मॅच थांबवू नका. प्रत्येक चेंडूवर डिस्कशन
होऊ देऊ नका, मॅच चालू राहिली पाहिजे, वेळेचं बंधन आहे. चला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळलेला चेंडू, एक धाव पूर्ण करत एक धावावर समाधान मारतोय. काय ती धाव चोरली आहे. हा धावबाद होऊ शकला असता, ही ती संधी होती, मोठा विकेट होता. लक्ष पुन्हा एकदा जीवनदान मिळवत सामन्यात उभा आहे, तो म्हणजे लक्ष. धाव संख्या झाली ती म्हणजे 36. 9 चेंडूत 32 धावांची गरज आहे. क्या बात आहे, सुंदर असा सामना. 9 चेंडू 32, 32, 9 बॉल्स 32 रन्स. चौथा चेंडू, मोठा फटका च्या दिशेने, झेल होऊ शकला असता. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 38. 38 धावा. स्वतः कर्णधार आहे ते आपले या संघाचे सागर पवार. पहिला चेंडू 6, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू देखील 1 धाव आणि नंतर 2 धावा. क्या बात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. लक्ष यांचा निर्धाव स्वरूपाचा टाकलेला चेंडू, काहीशी बारी सांभाळतोय तो म्हणजे सागर. पकड बनवतोय ज्या सामन्यात आपल्या संघाला सावरतोय तो म्हणजे सागर. शेवटचा चेंडू, सामना करतील लक्ष. पुन्हा एकदा मोठा फटका होऊ शकला असता. हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू कमबॅक केलेला आहे सागर याने आणि सामन्यात बाजू बनवून ठेवली आहे. क्या बात आहे, अप्रतिम. पहिलं शतक 11, दुसरं शतक 11, 10. क्या बात आहे. 6 चेंडूत 30 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 30. शेवटचं शतक बाकी, महत्वाचं असं शतक. सामना करतील ओंकार. 5 षटकारांची गरज, 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावा. एक्स्ट्राच थांबवावे लागतील बस. सामना तुमच्या झोळीत, एक्स्ट्राच थांबवा. प्रत्येक चेंडू लाईनवर टाकावा लागेल. पण भाई क्रिकेट आहे, काही होऊ शकेल. पहिला चेंडू, मोठा फटका, झेल होतोय का. 4 धावा. क्या बात आहे. सामन्यात रंगत अजूनही निर्भर. धावसंख्या सरकले 4 ने पुढे. 42, 42 धावा. 5 चेंडू 26 धावांची गरज. 5 बॉल्स 26 रन्स. स्ट्राईकला आहेत ओंकार. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय. कार्यकर्त्यांकडे लक्ष असेल. अंपायर्सच्या हात फिरलेले आहेत. 4 धावांसाठी 46 धावा. क्या बात आहे. 46, 46 धावात अप्रतिम अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे ओंकार. सामन्यात पकड बनवून ठेवतोय ओंकार. 2 चेंडू 2 चौकार आलेले आहेत. 4 चेंडूत 22 धावांची गरज आहे. अप्रतिम अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे ओंकार. सगळ्यांचं लक्ष, त्याच्या संघाचं लक्ष ओंकार यांच्याकडे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. ब्लॉक स्वरूपाचा टाकलेला चेंडू, 1 धाव चोरलेली आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाता झाली आहे ती म्हणजे 47, 47 धावा. 3 चेंडू 21 धावांची गरज. 3-21. एक्स्ट्राज नको. सामना तुमच्या जोळीत. एक्स्ट्राज वर कंट्रोल करायचं आहे, त्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. 7 धावा. सगळ्यांचं लक्ष 6 धावांकडे. येस, 6 धावा. क्या बात आहे लक्ष.
तुमचे प्रयत्न. बॉल द्यायचा आहे, कृपया बॉल द्यायचा आहे, तिकडे लक्ष द्यायचं कार्यकर्त्यांनी. जुना बॉल द्यायचा आहे. धीरज मिश्रा यांनी कृपया लक्ष द्यायचं आहे. बॉल द्यायचा आहे, बॉल. मॅचवर लक्ष द्यायचं आहे जरा. अप्रतिम अशी फलंदाजी करतोय लक्ष. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका. दोन धावा पूर्ण करत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 55. 55. काहीस पारड जड झालंय ते म्हणजे विपुल दोशी या संघाचं. 1 चेंडू 11 धावांची गरज आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि हा सामना जिंकतोय तो म्हणजे विपुल दोशी हा संघ. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना धरून ठेवला होता बिकॉज हे साखळी सामने आहेत. तुम्हाला प्रत्येक सामन्यात रिक्वायर रन रेट, पॉइंट्स टेबल या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. चला सगळ्यांचं लक्ष मॅन ऑफ द मॅच कडे.